Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by पूर्वा. आपण चॅप्टर नंबर 6 फायनान्शियल प्लॅनिंग याचे व्हिडिओ बघत आहोत आणि आज हा 6th व्हिडिओ आहे. याच्या आधी 5 व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर ते बघितले नसतील तर आधी जाऊन ते व्हिडिओ बघा आणि मग आजच्या या व्हिडिओला कंटिन्यू करा. सो या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? प्रॉब्लेम सेट 6 चा क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3. हे 3 क्वेश्चनचं आपण इन डिटेल सोल्युशन या व्हिडिओमध्ये बघू. स्टार्ट करू प्रॉब्लेम सेट 6 ला, ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 दिला आहे. राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. सो एक क्वेश्चन आणि त्याचे 4 ऑप्शन दिलेले असतील. तुम्हाला एक करेक्ट ऑप्शन फाइंड आउट करायचंय. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे, फॉर डिफरंट टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट व्हॉट इज द मॅक्सिमम permissible amount under section 80C of income tax. जर तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले असतील तर आपण एक सेंटेन्स नेहमी वापरतो. अकॉर्डिंग टू सेक्शन 80C अ मॅक्सिमम डिडक्शन ऑफ ₹1,50,000 इज परमिसिबल. आता हा जो रूल आहे हा गव्हर्नमेंटने दिलेला आहे. हा रूल काय म्हणतं की 80C सेक्शन मध्ये जेवढ्या स्कीम आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केली तर तुम्हाला मॅक्सिमम ₹1,50,000 पर्यंतची अमाऊंटवर टॅक्स लागणार नाही. सो त्याच्यानुसार ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, अ पर्सन हॅज अर्न हिज इन्कम ड्युरिंग द फायनान्शियल इयर 2017-18 देन हिज असेसमेंट इयर इज. आता एक पर्सन आहे, ठीक आहे, ह्या पर्सनची इन्कम आहे. सो ती इन्कम काही असू शकते, पण ती इन्कम त्याने 2017 आणि 2018 याच्यामध्ये जो इयर आहे या कम्प्लीट इयरमध्ये ती इन्कम कमवलेली आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की त्याची असेसमेंट इयर काय असेल. असेसमेंट इयर म्हणजे काय? त्या इन्कमवर किती इन्कम टॅक्स देणार, किती इन्व्हेस्टमेंट केली आहे, हे सगळं असेस करायचं, हे सगळं बघायचं. ते कधी होणार? ते होतं त्याच्या नेक्स्ट इयरमध्ये नेहमी. सो याच्या नेक्स्ट इयर काय येणार? 2018 आणि 2019. आता नेक्स्ट इयरमध्ये का असेसमेंट होतं हे बघा. कारण मी पूर्ण वर्षामध्ये कधी इन्व्हेस्टमेंट करणार हे मला माहिती नाहीये. सो गव्हर्नमेंट काय करतो, तुम्हाला पूर्ण वर्षाचा टाइम देतो की या पूर्ण वर्षभरात तुम्ही काहीही करू शकतात आणि जे तुम्ही या पूर्ण वर्षात करणार ते नेक्स्ट इयर मध्ये असेस होणार. सो याच्यानुसार आपला ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. आता आपण सॉल्व करणार प्रॉब्लेम सेट 6 चा क्वेश्चन नंबर 2. याच्यामध्ये काय दिलं आहे? मिस्टर शेखर स्पेंड 60% ऑफ हिज इन्कम. फ्रॉम द बॅलन्स ही डोनेट ₹300 टू an orphanage. He is then left with ₹3,200. What is his income? So question easy आहे. शेखर नावाची एक व्यक्ती आहे ज्यांच्याकडे एक इन्कम येते आणि ती इन्कम ती वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करतात. आपल्याला त्यांची इन्कम फाइंड आउट करायची आहे. अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये सगळ्यात आधी जे दिलेलं असतं आपण ते लिहू. सगळ्यात आधी इन्कम काय आहे? इन्कम तर दिलेली नाहीये म्हणून ती कन्सिडर होणार एक्स. नेक्स्ट दिला आहे स्पेंड इक्वल टू 60% ऑफ इन्कम. सो याला कसं लिहिणार आपण? 60% म्हणजे 60 डिवाइड बाय 100 मल्टीप्लाइड बाय इन्कम म्हणजे एक्स. सो स्पेंड काय येणार मग? 60 बाय 100 मल्टीप्लाइड बाय एक्स. ही झाली त्या व्यक्तीची स्पेंड, म्हणजे किती खर्च केलेला आहे त्यांनी तो. डोनेट तो ₹300 करत आहे आणि रिमेनिंग अमाऊंट आहे ती ₹3,200 आहे. सो ही इन्फॉर्मेशन आपल्याला या क्वेश्चन मध्ये मिळाली. ठीक आहे, फाइंड आउट काय करायची आहे? त्याची इन्कम. सो इन्कमचा फॉर्म्युला काय असतो की जेवढं पण तो स्पेंड करतोय, जेवढ्या ठिकाणी तो टाकतोय त्या सगळ्यांची ऍडिशन. सो इन्कम इक्वल टू येणार स्पेंड प्लस डोनेट प्लस रिमेनिंग. व्हॅल्यू पुट करू. एक्स
इक्वल टू 60/100 मल्टीप्लाइड बाय एक्स प्लस डोनेट करतोय 300 रुपीज आणि रिमेनिंग अमाऊंट जी आहे ती आहे 3200 रुपीज. आता या डिनॉमिनेटरचा 100 काढण्यासाठी आपण पूर्ण इक्वेशनला 100 ने मल्टिप्लाय करू. सो इथं येणार 100x इक्वल टू इथं होणार 60x प्लस 100 मल्टिप्लाइड बाय 300 प्लस 100 मल्टिप्लाइड बाय 3200. सो हे जे मल्टिप्लिकेशन आहे हे आता ब्रॅकेटमध्ये लिहिणार. सो इथं आलं 100x इक्वल टू 60x प्लस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येणार 30,000 प्लस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येणार 3,20,000. सो हा आला 100x. 60x ला आपण इकडं घेतला तर तो मायनस झाला. सो या दोघांची ऍडिशन आली आहे 3,50,000. ओके. सो 100x मायनस 60x केलं तर ते झालं 40x इक्वल टू 3,50,000. x ची व्हॅल्यू काढण्यासाठी सिंपल 3,50,000 ला आपण डिवाइड बाय 40 करणार. सो हा 0 कट झाला. इकडं आलं 35,000 डिवाइड बाय 4 आणि 35,000 डिवाइड बाय 4 केलं तर x इक्वल टू आन्सर आलं 8,750 रुपीज. ओके. सो फायनली आपण काय म्हणणार, मिस्टर शेखर्स इन्कम इज 8,750 रुपीज. सो दिस इज हाऊ वी हॅव सॉल्व दिस प्रॉब्लेम. प्रॉब्लेम सिम्पल होता. आपल्याला काही नाही करायचंय, फक्त इन्कमची आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे. ती जर मिळाली तर सिम्पल आपण एखाद्या पर्सनची इन्कम फाइंड आउट करू शकतो. आता आपण बघू प्रॉब्लेम सेट 6चा क्वेश्चन नंबर 3. मिस्टर हिरालाल इन्व्हेस्टेड रुपीज 2,15,000 इन म्युच्युअल फंड. सो मिस्टर हिरालाल नावाचे एक व्यक्ती आहेत आणि त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ती पण 2,15,000 रुपीजची. जसं आपण क्वेश्चन वाचू त्याच्यामध्ये ज्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी दिलेल्या असतील ते आपण इथं नोट डाऊन करत जाऊ. नेक्स्ट आहे ही गॉट रुपीज 3,05,000 आफ्टर 2 इयर्स. सो 2 इयर्स नंतर त्यांना रिटर्न अमाऊंट किती मिळाली, 3,05,000 रुपीज. मिस्टर रमनिकलाल इन्व्हेस्टेड. आता सेकंड व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे रमनिकलाल, हु इन्व्हेस्टेड 1,40,000 रुपीज. सो इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 1,40,000 रुपीज ॲट 8% कंपाऊंड इंटरेस्ट. सो कंपाऊंड इंटरेस्ट आला 8% फॉर 2 इयर्स इन अ बँक. फाइंड आउट पर्सेंटेज गेन ईच ऑफ देम हुज इन्व्हेस्टमेंट वॉज मोर प्रॉफिटेबल. क्वेश्चन मध्ये सिंपल दिलेलं आहे, 2 व्यक्ती आहेत, दोघी व्यक्तींनी वेगवेगळी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आपल्याला हे शोधायचं आहे की कोणाची इन्व्हेस्टमेंट जास्त प्रॉफिटेबल आहे, म्हणजे कोणी जास्त रिटर्न दिलेलं आहे. ओके. सो स्टार्ट करू मिस्टर हिरालाल पासून. ज्यांनी 2,15,000 म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले आणि त्यांना 2 वर्षानंतर 3,05,000 रुपीज मिळाले. याच्यावरून आपण सिंपल प्रॉफिट फाइंड आउट करू शकतो. पण प्रॉफिट शोधण्यासाठी आपल्याला प्रॉफिटचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, विच इज रिटर्न मायनस इन्व्हेस्टमेंट. म्हणजे किती पैसा तुम्हाला मिळाला आणि किती तुम्ही इन्व्हेस्ट केला होता. ठीक आहे. सो रिटर्न तुम्हाला माहिती आहे 3,05,000 रुपीज मायनस इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 2,15,000 रुपीज. सो ह्या दोघांचा मायनस केलं तुम्ही तर तुमच्याकडे येणार प्रॉफिट इक्वल टू 90,000 रुपीज. ठीक आहे.
पण आपल्याला फक्त प्रॉफिट नको असतं, आपल्याला प्रॉफिट इन पर्सेंटेज पाहिजे असतं. याच्यावरून आपण कळतं की किती पर्सेंटेज मध्ये यांना प्रॉफिट झाला होता. सो प्रॉफिट इन पर्सेंटेज काढायचं असेल तर त्याचा सुद्धा फॉर्म्युला आहे प्रॉफिट डिवाइड बाय किती इन्व्हेस्टमेंट केली होती तुम्ही, ठीक आहे, मल्टीप्लाइड बाय 100, कारण पर्सेंटेज मध्ये काढायचं आहे. सो फायनली इथं काय येणार मग 90,000 डिवाइड बाय इन्व्हेस्टमेंट आहे 2,15,000 अँड मल्टीप्लाइड बाय 100. तो हे 3 झिरोज आणि हे 3 झिरोज कट झाले, इकडं उरणार 90 मल्टीप्लाइड बाय 100 आणि खाली आलं डिवाइड बाय 215. तो हे कम्प्लीट कॅल्क्युलेशन जर केलं तर तुम्हाला प्रॉफिट इन पर्सेंटेज मिळतं 41.86%. आता मी हे पूर्ण कॅल्क्युलेशन माझ्या नोटबुकमध्ये करून ठेवलं होतं. इथं जर मल्टिप्लिकेशन डिवाइड करत बसला तर हा व्हिडिओ खूप मोठा जाईल, म्हणून मी काय करते, माझे सगळे कॅल्क्युलेशन्स नोटबुकवर करून ठेवते. ठीक आहे. सो याच्यावरून आपल्याला एक गोष्ट कळाली की मिस्टर हिरालालला किती पर्सेंटचा प्रॉफिट झाला आहे, 41.86 एवढा पर्सेंटचा प्रॉफिट मिस्टर हिरालालला झालाय. आता पुढे आपल्याला शोधायचं आहे मिस्टर रमनिकलालला किती प्रॉफिट झालाय. सो मिस्टर रमनिकलालने बँकेमध्ये 1,40,000 इन्व्हेस्ट केले, कंपाऊंड इंटरेस्ट मिळाला 8% आणि टाइम होता 2 इयर्ससाठी. जेव्हा पण कंपाऊंड इंटरेस्ट क्वेश्चन मध्ये येतो तेव्हा तुम्हाला त्याचा फॉर्म्युला लक्षात राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कंपाऊंड इंटरेस्ट इन पर्सेंटेज. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सगळ्यात आधी आपण कंपाऊंड इंटरेस्ट काढू. त्याचा फॉर्म्युला आहे अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. सो अमाऊंटचा फॉर्म्युला आहे आता P मल्टीप्लाइड बाय 1 प्लस R डिवाइड बाय 100 रेज टू N मायनस P. आता PRN हे काय हे याच्यामध्ये बघू. P म्हणजे असते प्रिन्सिपल अमाऊंट, की किती अमाऊंट कस्टमरने टाकली होती, तो ही आली प्रिन्सिपल अमाऊंट. R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, किती इंटरेस्टने बँक आपल्याला पैसा देणार आहे. सो 8% म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि N म्हणजे नंबर ऑफ इयर्स, किती वर्षासाठी ठेवणार आहे. सो आता आपल्याकडे PRN हे तिघं व्हॅल्यूज आहे. सिंपल याच्यामध्ये पुट करू आपण आता 1,40,000 1 प्लस R ची व्हॅल्यू आली 8 डिवाइड बाय 100 रेज टू 2 मायनस 1,40,000. ठीक आहे, सिंपल. आता हा 1,40,000 तसाच ठेवला आणि ब्रॅकेट मधला व्हॅल्यूज आपण लिहून घेऊ. आता 1 प्लस 8 डिवाइड बाय 100 याला सॉल्व करू. याला सॉल्व करण्यासाठी याच्या डिनॉमिनेटरला पण 100 पाहिजे. सो आपण काय करणार, या 100 ने या 1 ला मल्टिप्लाय करू. सो 100 मल्टिप्लाइड बाय 1 केलं तर 100, हा प्लस 8 तसाच आणि पूर्ण डिनॉमिनेटरला 100 मिळाला. ठीक आहे. आता 100 प्लस 8 झाला 108 डिवाइड बाय 100. सो याची व्हॅल्यूज आपल्याला ही मिळाली जी आपण इथं पुट करणार. 108 डिवाइड बाय 100 चा स्क्वेअर मायनस 1,40,000 तसंच. इकडं आलं 1,40,000. या 108 मल्टिप्लाइड बाय 108 डिवाइड बाय 100 केलं तर तो येतो 1.08 आणि त्याचा स्क्वेअर मायनस 1,40,000. हे आता आपण नेक्स्ट याच्यावर लिहून घेऊ. सो इथं काय होतं 1,40,000 मल्टिप्लाइड बाय 1.08 स्क्वेअर मायनस 1,40,000. बरोबर.
सॉल्व करा याला आता. सो 1,40,000 तसंच आलं. 1.08 चा जर स्क्वेअर केला तर तो येतो 1.1664 मायनस 1,40,000. आता दोघी साईडला 1,40,000 1,40,000 कॉमन आहे. सो याला कॉमनला आपण बाहेर जर काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय उरणार 1.1664 मायनस 1 विच इज इक्वल टू ब्रॅकेट मधलं मायनस केलं तर काय येणार 0.1664. आणि फायनली आपला कंपाऊंड इंटरेस्ट CI म्हणून त्याला लिहिलं जातं. कंपाऊंड इंटरेस्टची व्हॅल्यू आलेली आहे 23,296 रुपीज. ठीक आहे. पण आपल्याला काढायचं आहे कंपाऊंड इंटरेस्ट पर्सेंटेज. ठीक आहे. कंपाऊंड इंटरेस्ट इन पर्सेंटेज. सो कंपाऊंड इंटरेस्ट इन पर्सेंटेज काढण्यासाठी सिंपल जे पण कंपाऊंड इंटरेस्ट आलंय ते लिहू आपण आधी. त्याला डिवाइड बाय काय करणार प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे जी ऍक्च्युअल अमाऊंट होती ती. आणि पर्सेंटेज मध्ये काढायचं आहे म्हणून मल्टीप्लाइड बाय 100. व्हॅल्यू पुट करणार 23,296 डिवाइड बाय 1,40,000 मल्टीप्लाइड बाय 100. सो हे 2 झिरो इथून कट झाले. इथं आलं 23,296 डिवाइड बाय 1,400 आणि याचं कॅल्क्युलेशन केल्यावर फायनल आन्सर मिळालेला आहे 16.64%. तो आपल्याकडे आलं मिस्टर हिरालालचं प्रॉफिट आहे 41.86% आणि मिस्टर रमनिक लालचं प्रॉफिट आहे 16.64%. क्वेश्चन मध्ये फाइंड आउट करायचं होतं की हुज इन्व्हेस्टमेंट वॉज मोर प्रॉफिटेबल. कोणाची इन्व्हेस्टमेंट जास्त प्रॉफिटेबल आहे. ज्यांना जास्त प्रॉफिट झाला आहे. प्रॉफिट कोणाला जास्त झाला आहे मिस्टर हिरालालला. सो आन्सर आलं मिस्टर हिरालाल वॉज मोर प्रॉफिटेबल. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आता ह्या टाईपचे प्रॉब्लेम आहे ना आधी काय करा तुम्ही जेव्हा मी शिकवते ना तेव्हा तुम्ही पूर्ण एकदा व्यवस्थित हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघून झाल्यावर याला पॉज करा आणि नंतर सेम क्वेश्चन तुम्ही तुमच्या नोटबुकने सॉल्व करा. याच्याने काय होईल पहिली गोष्ट तर तुम्हाला आधी समजेल की मी काय सांगते आणि दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही स्वतः सोल्युशन लिहिणार तेव्हा तुम्हाला ऍक्च्युली कळेल की तुम्हाला किती समजलेलं आहे. सो नेहमी ह्या वेने जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम मध्ये किंवा मॅथच्या सोल्युशन मध्ये इश्यू येणार नाही. आणि माझी गॅरंटी आहे ह्या वेने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व केला हाफ मार्क सुद्धा तुमचा कुठं कट होणार नाही. आणि मला वाटतं की जे पण लोक माझे व्हिडिओ बघताय जे पोरं माझे व्हिडिओ बघताय त्यांना मॅथ्स मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. सो म्हणून मी इतका बारीक पद्धतीने आणि एवढ्या डिटेलने तुम्हाला समजवते. ओके. सो व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड सोबत सुद्धा तुमचे हे व्हिडिओज शेअर करा.